आपलं स्वागत करतो। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा। गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना सरकारने अद्यापपर्यंतही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला एक गती आली आणि आक्रमक असं आंदोलन झालं। अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन झालेलं असतानाही सरकारवर एक मोठा दबाव आला आणि हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं असा निर्णय नुकताच गेल्या महिन्यात अखेर महायुती सरकारला घ्यावा लागला। मराठा समाजाचा जो दबाव गेल्या काही वर्षामध्ये पडला नाही, तो गेल्या 2 वर्षामध्ये मोठा दबाव सरकारवर पडला आणि अखेर महायुती सरकारला ह्या हैदराबाद गॅझेट संदर्भातला GR काढावा लागला आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन काही प्रमाणात यशस्वी झालं। अनेकांनी हे आंदोलन यशस्वी झालेलं नाही, याचा काही फायदाही मराठा समाजाला झालेला नाही असंही मत आहे। मात्र मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्र गेल्या 2 वर्षात निघालेले आहे आणि येणाऱ्या काळातही निघतील। मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचं आरक्षण यशस्वी झालेलं आहे। मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र आला आणि अहिंसेच्या मार्गाने त्याने जो समाजावर दबाव टाकला, त्यामुळे मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहे असंही म्हणता येईल। मात्र मराठा समाजाचे आंदोलन काही प्रमाणात बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का? मनोज जरांगे पाटील यांना बदनाम केलं जात आहे का? मनोज जरांगे पाटील हा व्यक्ती अहिंसेच्या मार्गाने जरी आंदोलन करीत असला तरी त्याचे काही लोक आहेत, मनोज जरांगे पाटील यांचे काही जे कार्यकर्ते आहेत ते कोणाला मारहाण करतायत का, कोणाची गाडी पेटवतात का, असा एक मतप्रवाह पुढे येत आहे। आणि त्यांच्याजवळीच जे लोक आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्याने एका OBC कार्यकर्त्याची गाडी पेटवली असं बोललं जातं आणि त्या माध्यमातून जरांगे पाटील यांना बदनाम केलं जातंय। मराठा आरक्षणालाही बदनाम करण्याचा काहींनी विळा उचलल्याचं आपल्याला दिसतंय। कारण मराठा समाजाला अत्यंत आरक्षणाची गरज असताना मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग हा मराठा समाजातील आहे आणि शेतीची अवस्था बिकट झालेली असताना मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे। ही परिस्थिती असतानाही मराठा समाज हा OBC मधून आरक्षण मागतोय आणि त्यामुळे OBC वर्गावर त्याचा परिणाम होईल आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये असा काही ठेकाच OBC समाजातील काही बोटावर मोजण्या एवढ्या नेत्यांनी घेतलेला आहे। कारण त्यांचं राजकीय भवितव्य त्यांना पुढे अंधारात दिसतंय। सर्वसामान्य OBC वर्गाला मराठा समाजाला आरक्षण दिलं काय आणि न दिलं काय याच्याशी काही देणं घेणं नाही। मात्र हा जो OBC मधील काही बोटावर मोजण्या एवढा जो वर्ग आहे, जो वारंवार मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, हैदराबाद गॅझेटचा जो GR काढलेला आहे तो रद्द करावा असा जो सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय, जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय, मराठा आरक्षणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे या OBC वर्ग आणि मराठा समाजाच्या वर्गामध्ये एक संघर्ष, सुप्त संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत का? अनेक मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का? मराठा आरक्षणाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का? असं एक चित्र आता सध्या महाराष्ट्रामध्ये दिसतंय। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढणारा एकमेव नेता, आता एक इमानदार नेता म्हणून समोर आलेला आहे आणि जीवाची बाजी लावणारा हा नेता आहे।
त्यामुळे इतर जे काही राजकीय स्वार्थासाठी त्यांचे विरोधक निर्माण झालेले आहेत, त्यांनी या नेत्याला बदनाम करण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला आहे का, असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तसा आरोपही जरांगे पाटील यांच्या समर्थकाकडून केला जातोय. जरांगे पाटील हे सरकारलाही भारी भरलेले आहे, त्यामुळे अखेर सरकारला माघार घेत हा GR काढावा लागला. हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा एक GR काढला गेला. या ठिकाणी आपण हिंसेने जे गाडी पेटवण्याचे प्रकार घडत आहेत, काही ठिकाणी आंदोलकाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातो, याचं समर्थन आपण करणार नसलो तरी जरांगे पाटील यांना या प्रकरणामध्ये गोवून तेव्हा त्यांचे कार्यकर्ते या प्रकरणाशी संबंधित आहे, त्यांचा सल्ला, त्यांचा मेवणा, कोणी वळमाफिया आहे असं त्यांचा एक अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जातोय. ते यामध्ये गोवले कसे जातील, त्यांच्यावर आरोप कसे होतील आणि हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो आंदोलन त्यांनी हाती घेतलेला आहे त्याला ब्रेक कसा लागेल या संदर्भात अनेक जण पुरावे सादर करतात, अनेक जण त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, हे आपण बघतोय. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचा त्यांनी मोठा प्रयत्न केलेला असला तरी काही प्रमाणात मराठा समाजाच्या आणखीन मागण्या मान्य झालेल्या नसल्या तरी मराठा समाजाने जो गेल्या 2 वर्षामध्ये आंदोलनाचा जो टेम्पो हाती घेतलेला आहे तो मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आहे. मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र आलेला आहे असं आपल्याला चित्र दिसतंय. आणि त्यामुळे मराठा समाजासाठी काही योजनाही शासनाने समोर आणल्या आणि शासन मोठ्या प्रमाणावर झुकवण्यात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला यश आलेलं आहे. मात्र जरांगे पाटील हा नेताच जर आपण हटवला तर मराठा समाजाचा जे आंदोलनाची धार आहे ती कमी होईल आणि मराठा समाजाला कसं बदनाम करता येईल यासाठीची काहींनी सुपारी घेतलेली आहे. ते वारंवार जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या भाषेवर टीका करत असतात आणि मराठ्याची दादागिरी आपण महाराष्ट्रामध्ये चालवून देणार नाही असंही ते सांगतात. मात्र ही दादागिरी नसून न्याय हक्कासाठी ही मराठा समाजाची लढाई आहे आणि हे सर्वसामान्याला माहीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जो आहे तो मराठा समाजाला आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये या सर्व लोकांनी आंदोलनाच्या माध्यमातून इतर धर्मीय असो, OBC असो, मुस्लिम असो, या सर्वांनी आतापर्यंत आपल्याला सपोर्ट झालेलाच मराठा आरक्षणाला आपण वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मात्र जे काही बोटावर मोजण्याएवढे लोक आहेत ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला शिव्या घालतात, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात असं चित्र दिसतंय. मनोज जरांगे पाटीलही शिवाय घालतात. मात्र त्यांनी मराठा समाज हा गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणासाठी झगडतोय, मात्र त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आक्रमक होत असले तर त्यामध्ये वावगं म्हणता येणार नाही, कारण आपल्या न्याय हक्कासाठी लढणं हे योग्य आहे असं म्हणता येईल आणि प्रत्येकाने हे केलं पाहिजे. मात्र दुसऱ्याला मिळूच नाही ही जी भावना एखाद्या वर्गामध्ये, एखाद्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांमध्ये निर्माण होते तीही चुकीची आहे असं म्हणता येईल. आपल्या जर ताटात असेल तर आपलं पोट भरलेलं असेल तर आपण दुसऱ्यालाही दिलं पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की मराठा समाजाला जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून मोठं यश मराठा समाजाला आलं असलं तरी मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा विडा काही लोकांनी उचललेला आहे का आणि मराठा आंदोलन कसं संपेल यासाठी कोणी पुढाकार घेत आहे का आणि मराठा समाज हा
काही प्रमाणात मागासलेला आहे आणि तो मागासलेपणाचा सिक्का आता या आरक्षणाच्या माध्यमातून पुसला जाईल का आणि त्यासाठी कोण आडकाठी घालतंय का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि मराठा समाजाचा जो हक्क आहे, कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात सरकारनेही मान्य केलेलं आहे. मागासवर्ग आयोगाचाही तसा अहवाल आहे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. मात्र केवळ एखाद्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांच्या, एखाद्या वर्गातील लोकांचा विरोध असेल आणि त्या विरोधानुसार एखाद्या मोठ्या समूहातील लोकांवर, गरजवंत समूहातील लोकांवर अन्याय करणं हे कितपत योग्य आहे या संदर्भातही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.